आता शरीरात येते मगाशी मी म्हटलं तसं डबिंगमध्ये सुद्धा तो हे फार कमी जणांना माहिती असेल, कारण नाटक, सिनेमा, सिरियलमध्ये आपण त्याला बघतोच. पण डबिंग हे खूप वेगळं फील्ड आहे आणि त्याला सुद्धा एक क्रिएटिव्हिटी लागते, आवाजाचा बेस वगैरे लागतो, ते सगळं आहेच. पण अमिताभ बच्चन सारख्या माणसाला जवळजवळ 150 त्याच्या ऍडसाठी मराठीला आवाज देणं आणि तो अमिताभ बच्चन यांनी पण अप्रूव्ह करणं आणि तो आवाज ऐकल्यानंतर आता त्याला रणवीर सिंग आणि अजून कोण सिंग शाहरुख खानला सुद्धा त्याने आवाज दिलाय मला. म्हणजे आपल्याला खरंच मानलं पाहिजे आवाज दिलाय त्याला, हे याचा अर्थ हल्लीच्या काळात मोठी मोठी नावं आहेत. तो पण ठेवू शकशील. पण बच्चन साहेबांच्या वेळेला असं झालं की मी काही त्यांचा मी मिमिक्री आर्टिस्ट आहे, त्यामुळे मी जसं जॉनी लिव्हर हा अप्रतिम मिमिक्री आर्टिस्ट आहे किंवा सुदेश भोसले, म्हणजे त्यांच्या नॉर्मल आवाजात त्यांना बोलताना ऐकल्यानंतर या दोघांनाही ते या सगळ्या इतर लोकांना त्यांचा आवाज रिप्रोड्यूस करू शकतील याची खात्री नाही आपल्याला वाटत, पण ते अफलातून करतात. मला अचानक एक दिवस फोन आला जेव्हा मी ऑलरेडी अनेक जाहिराती किंवा साधारणपणे कार्टून नेटवर्क टू पोगो सगळी कार्टून चॅनल्स, BBC, डिस्कव्हरी, त्याच्यानंतर आणखीन सगळी ही जी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारी चॅनल्स आहेत, तर त्या सगळ्यांसाठी माझं काम चालू होतं आणि अचानक मला एक दिवस फोन आला की अमुक अमुक एक जाहिरात आहे तर तू ये. मी प्रथेप्रमाणे गेलो एक आवाज घेऊन आणि तिथे गेल्यानंतर मला असं कळलं की बच्चन साहेबांना टक्कर. आता मी म्हटलं मी मिमिक्री करत नाही, तुम्हाला खात्री वाटते का? तर आमचे जे लँग्वेज सुपरवायझर असतात ते म्हणाले की मीच तुझं सांगितलंय नाव आणि तुझं नाव 3 आवाजात सिलेक्ट केलंय बच्चन साहेब, कारण त्यांच्याकडे सॅम्पल्स पाठवले की त्यांनी त्यांचा आवाज कॉपीराईट केल्यानंतर अनेक अप्रतिम व्हॉइस आर्टिस्ट त्यांना इतकं तंतोतंत रिप्रोड्यूस करायचे, तो तसाच्या तसा आवाज काढायचे की कळायचं नाही की बच्चन साहेबांचा आवाज कोणता आणि फॉर एक्झाम्पल चेतन शशीधर किंवा निनाद कामत किंवा श्रीकांत रावनी काढलेला आवाज. तर ती जाहिरात होती ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स आणि त्या 6 जाहिराती होत्या आणि मला त्यांनी सांगितलं की तुला बच्चन साहेबांचा आवाज करायचा. मग करायचं म्हणायला सोपं आहे, कसा करायचा? म्हणजे ते ह्या सालापासून ते कोणता त्याचा अत्यंत फेमस डायलॉग नाही हे तर झालंच, पण त्यांचा तो रेखा आणि त्यांचा तो एक 4 ओळी सॉलिलॉक्वी असल्यासारखं मैं और मेरी तन्हाई. बच्चन साहेबांचं मी कसं बोलणार? फॉर इन्स्टन्स जर ते बोलायचं असेल तर मला म्हणाले बघ आणि तू कर. आपल्यावरती एवढा कोणीतरी विश्वास दाखवतोय म्हटल्यानंतर एक आतून उर्मी अशी निर्माण होते की आता तो कर दिखाना है. मग कसं? हाच फक्त तो मार्ग मला निवडायचा आहे की इथून तिथे मला पोहोचायचं काय, कसं ते निवडायचं. आणि हे आपल्याला ऑन द वॉक ऑफ लाईफ प्रत्येक गोष्टीत करावं लागतं. मग इथे आता तू म्हणालीस की मी बच्चन साहेबांना किंवा अगदी म्हणजे 35-40च्या दरम्यानचा रणवीर सिंग ते 80 वर्षाचे अमिताभ बच्चन या सगळ्यांसाठी मी डबिंग केलं, पण ओरिजिनली व्हॉइस आर्टिस्ट म्हणून मी रिजेक्ट झालेलो. म्हणजे मला माझ्याच काही मित्रांनी जेव्हा मी म्हटलं की मला शिकायला आवडेल की तुम्ही डबिंग कसं करता असं ते प्रतिथा यश, तर मला सांगितलं होतं की ज्या गावाला आपल्याला जायचंच नाही त्याची एसटी कशाला पकडायची ना, आपलं चाललंय ते बरं आहे ना, ठीक आहे. मग मला माझ्या सद्गुरूंनी बुद्धी दिली असं मी म्हणेन की जर याला जमलंय तर तुला का नाही जमणार. आणि हेच वाक्य जर चेतन शशीधर इतकं छान करू शकतो, मला रिप्रोड्यूस करायचं ना, मला कुठे बच्चन साहेबांचा रोल करायचा. मग मी आमच्या रेकॉर्डिस्टला सांगितलं इंजिनियरला की बाबा रे लूप लावल्यासारखा तो आवाज प्ले कर, ती जाहिरात त्यांची जी आहे ती प्ले करत राहा. मी हात असा केला की रेकॉर्ड. मी गेल्या त्यांनी मला धमकी वजा सूचना दिली की वक्त लेके आए हो. तर म्हटलं हो, म्हणजे 3 तास आहेत, मला 2:30 वाजताची शिफ्ट आहे, शूटला पुढचं पाऊलच होतं, पुढचं पाऊल नाही त्याच्या आधीच एक चेक. तर त्यांनी कोणाला शक्यच नाही,
कालच बंगाली बाबा ज्यांनी बच्चन साहेबांचं डबिंग केलं, तो सकाळी 9 ते रात्री 9 या 6 जाहिराती करत होता. नंतर मी माझी अरे हे काय, आता मला शूट आहे आणि मी असं नाही करू शकत. म्हटलं आपण प्रयत्न करू, आणि मी सुरुवात केली आणि मी डोळे मिटले. हेडफोन लावलेले होते. त्याला म्हटलं एका विशिष्ट लेवलवरती ते प्ले करत राहा. मला तो दिवस आज इतका महत्वाचा वाटतो की आपण आपल्या मेंदूला त्या एका विशिष्ट झोन मध्ये कार्यरत करावं लागतं. आपण आपल्या मेंदूला आपण काय म्हणू त्याला त्या पद्धतीने विचार करून तो करू शकतो काही. त्या 10-12 वेळा ती जाहिरात प्ले झाल्यानंतर मी त्याला असा हात केला आणि त्याच्यानंतर मी बच्चन साहेबांच्या बोलायला तो हा जो आवाज आहे हा 13 वर्षांपूर्वी बच्चन साहेबांचा नव्हता. त्या बच्चन साहेबांच्या आवाजात जो टणककार आहे, तो टणककार ह्या सालाचा ओरिजिनल किंवा डॉन बिलच्या वेळेचा तो तेव्हा होता. ते ऐकल्यानंतर कदाचित माझा मेंदू कंडिशन झाला आणि त्याने तो आवाज रिप्रोड्यूस केला आणि मी 2.5 तासात त्या 6 जाहिराती करून बाहेर आलो. लाईफ इन्शुरन्सच्या जाहिराती. आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की ते एकदा केलं, दोनदा केलं असं मी जेव्हा 60-70 जाहिराती त्यांच्या करत गेलो, त्यांचा आवाज वयानुरूप बदलत गेला. त्यांच्या आवाजाचा बॅरिटोन रेंज मध्ये कन्व्हर्ट झाला वयानुरूप जे होतं. आणि आता त्यांचा आवाज जाहिरात बनवणाऱ्या किंवा डिस्कवरी वरती तुम्ही कधीही बघा, डिस्कवरी प्लस वरती द जर्नी ऑफ इंडिया नावाची सिरीज आहे. त्याच्यामध्ये ती इंग्रजीमध्ये त्यांच्याच वरती शूट झालेली सिरियल 6 एपिसोड्सची. त्याच्यापूर्वी मला 15 साली जेव्हा मी पुढचं पाऊल करत होतो, मला सांगितलं की मराठीत करायचं आहे. मी केली मराठीमध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी फोन आला की शूट करत असताना की आता हिंदीत पण तुलाच करायचं. म्हटलं तुम्हाला वेळ लागलाय. त्यांचा आवाज लोकांच्या जगभरच्या रसिकांच्या कानात रुंजी घालतोय. मला मारती हिंदी नाही ना कसं मी नाही तू मराठी बरं केलायस तर तू कर. कल्याण ज्वेलर्स. आणि ती कल्याण ज्वेलर्स, जया बच्चन, अमिताभ बच्चन ही जाहिरात मी हिंदीमध्ये सुद्धा 15 साली डब केली. आणि त्याचाच आधार घेऊन या डिस्कवरी प्लस वरती जर्नी ऑफ इंडिया आणि मराठीत डब केली. बच्चन साहेबांचा आवाज 4 मिनिटांचा त्यांचा आहे. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुला हिंदी पण करायचं. सो ते पाप म्हणा पुण्य म्हणा पण ते माझ्या माती आहे. बच्चन साहेबांना हिंदीत पण आवाज आम्हाला पण त्याचा अभिमान आहे. अमिताभ बच्चन मला अमिताभ बच्चन यांना आवाज दिला याचं तर कौतुक अभिमान सगळंच आहे. पण त्याच्यानंतर एक दिवस जेव्हा घरी येऊन तो म्हणाला, मी त्याला विचारलं की आज पण काय बच्चन साहेब का? तो म्हणाला नाही, रणवीर सिंग. म्हटलं हे काहीतरी रणवीर सिंगचा काय संबंध आहे? म्हणजे म्हटलं त्या दोघांचं होतं की मला कळेल ना. तो म्हणाला नाही, मी रणवीर सिंगला डब केलं. म्हणजे ती पुढचे जिओ मार्टच्या रणवीर सिंग आणि रणवीर सिंगचीच बायको दीपिका रणवीर अशी ती जोडी. आणि त्याच्यात मराठीतलं त्याचा हे मलाही ऐकल्यानंतर म्हणजे अमिताभ बच्चन यांना आवाज दिल्याचा जितका कौतुक आणि अभिमान आहे त्याच्यापेक्षा 1 पैसा जास्त अभिमान मला त्यावेळेला वाटला जेव्हा त्यांनी 55व्या वर्षी साधारणपणे जेव्हा त्यांनी 35ल्या रणवीरला एक्झॅक्ट मॅच केलं होतं. तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार नाही मला. आणि जिओ मार्टच्या जाहिराती आलिया बरोबरच्या मेकमाय ट्रिपच्या. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे आर्टिस्ट ना या अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये कळतो. त्या ज्या काही 6 जिओ मार्टच्या आणि 6 मेकमाय ट्रिपच्या जाहिराती त्याच्यात रणवीरने सुद्धा इतकी व्हरायटी दिलेली आहे की ते करताना खरंच ते जास्त आहे कारण तो अनप्रेडिक्टेबल आहे. तो काहीही करतो. तो काही करू शकतो तो. अमिताभ बच्चन हे तरीही एक शिस्तप्रिय आहेत. म्हणजे त्यांचा एक काहीतरी रुतबा ज्याला आपण म्हणतो दिमाग तो कायम असतो त्यांच्या प्रत्येक जाहिरातीत. हा काहीही करतो. असं काहीतरी वेळाचा ओरडणारी पण जाहिरात आहे त्याच्यात. म्हणजे एका याच्यामध्ये त्यांनी एक ऑफिस मधला भैया बॉस आहे. म्हणजे
बच्चन आणि काय म्हणता मी काय म्हणतो या काही कुठे match नाही ना. पण हे आता गंमत अशी आहे की या सगळ्याचं क्रेडिट आहे ते जितकं मी करू शकलो म्हणून मी म्हणू शकतो की मी केलं आहे. पण ज्या ज्या लोकांबरोबर मी काम केलं म्हणजे अगदी ते आविष्कारच्या अरविंद देशपांडे, सुधा देशपांडे आणि आमचे गुरु पार्वती कुमार या सगळ्यांपासून दामू काका किंवा म्युझिक कंपोजर म्हणून आपले चंदावरकर, भास्कर दानवे या सगळ्यांबरोबर अतुल परचुरे, विजय केंकरे, अजित गुरे ही सगळी मंडळी ही माझी गुरु का आहे कारण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतल्यामुळे आज मी तिथे उभा आहे. मी याच्यासाठी म्हणतो की डिक्शन मी पूर्वी खूप फास्ट बोलायचो म्हणजे मला जे म्हणतो होतं की ज्या गावाला जायचं नाही तर विजय काका तुम्हाला कदाचित ते सगळं आठवत असेल की ज्या गावाला जायचं नाही त्याची एसटी पकडायची कशाला असं म्हटल्यानंतर परवा गुरु बेर्डे आम्ही सगळे एका याच्यात होतो परीक्षण समितीवरती मी आणि अभिजित आहोत पूर्वी मधुराई होती तर आम्ही भेटलो होतो त्यावेळेला गुरु बेर्डेंनी आमच्या टीम मधल्या लोकांना सांगितलं की तेव्हा असं वाटलं नव्हतं की याचं पुढे काही होईल. पण आज जेव्हा म्हणजे ज्या वेळेला परीक्षण समितीसाठी गुरुदादा पहिल्यांदा आले त्यावेळेला लाला देशमुख या समितीवरती आले बापरे कोणी असतं याच्यात काहीही खोटं नाही कारण त्यावेळेला मी म्युझिक ऑपरेट करायचो किंवा लाईव्ह वाजवायचो नाटकांसाठी. पुढचा तुझा सगळ्या प्रवास दिग्दर्शक निर्माता ते खरं आपल्याकडे एवढा वेळ कमी की तुझ्या सिनेमावर पण जायचं होतं की पहिलाच सिनेमा तू लेखन दिग्दर्शक निर्माता असा निर्माता 3 दिवस आधी 3 दिवस आधी झाला आणि ही माझी हिरोईन आणि ही माझ्या कॅरेक्टर आणि छोटासा रोल होता आणि हिचा थ्रू आउट होता आणि मी तुम्हाला खरंच सांगतो मगाशी अभिजित म्हणाला की काही काही कलाकार खरंच असे असतात की दिग्दर्शक म्हणून तुम्ही काय करू शकता ही अक्कल जास्त पाजळण्यापेक्षा तुम्ही त्यांना फक्त एखादं त्या सीनचं ब्रीफ किंवा त्या अख्ख्या प्रोजेक्टचं ब्रीफ दिल्यानंतर ते उत्स्फूर्तपणे काय काय करू शकतात हे पाहणं आणि प्राऊडली मी असं म्हणू शकतो की माझ्या सगळ्या कास्ट बद्दल एस्पेशली मधुरा काही वर्षांनी पुन्हा या क्षेत्रात आलेली होती जिने गॅप घेतली होती ते ती मगाशी म्हणाली नाही पण तिने त्याच्या मुलाच्या जन्मानंतर किंवा त्या बाळणपणाच्या काळापासून काही काळ गॅप घेतली होती आणि ती गॅप घेतल्यानंतर तिला कमबॅक करायचं होतं तर तशा रोलच्या ती शोधात असताना माझी तिची भेट झाली आणि मग तो रोल मी तिला ऑफर केला कारण त्याच्यात एक गंमत म्हणजे तुला मी सांगितलं त्याने माहित नाही एक निर्णय स्वतःचा हा चित्रपट प्राईम वर आहे अमेझॉन प्राईम वर आणि सगळे दिग्गज विक्रम गोखले तुम्ही सगळ्यांनी बघा मी का सांगतोय गुरुदादाचं उदाहरण मी आता दिलं की याच्याबरोबर मी समितीत बसायचंय अरे देवा अशी पाळी आली आहे का सरकारवर पासून ते आय एम प्राऊड ऑफ यू पर्यंत गुरु सारखा माणूस मला म्हणणं हे माझ्या कामाची सगळ्यात मोठी पावती आहे. हे म्हणत असताना माझ्या पहिल्या चित्रपटात विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर मी नावं काय घेतोय की ऐका विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, सुहास जोशी या सगळ्यांनी बॅरिस्टर पासून गाजलेली नावं ते आजच्या कुंचिकाजीनी कधीच कॅमेरा फेस केलेला नव्हता. या फिल्मसाठी पहिल्यांदा तिने कॅमेरा फेस केला आणि त्या मुलीच्या कामापर्यंत वाटेत कोण पण आहे सुबोध भावे हिरो, मधुरा हिरोईन, कुंचिका सेकंड लीड, त्याच्यानंतर सीमा, शरद पोंक्षे, मुग्धा गोडबोले, मंगल केंकरे सगळं मराठी मी स्वतः ही वेगळी संपत आहे सगळं त्यात आणि मी तुझा युट्यूबची इंटरव्ह्यू पाहिला आहे की त्यात तू म्हटलेलंस की कोणीही मला विचारलं पण नाही विक्रम गोखल्यांसारखा माणूस थोडा ग्रेट की तू आणि पहिली फिल्म होती माझी पहिली सगळ्यांनी लेखक दिग्दर्शक म्हणून निर्माता मी असणार नव्हतो. निर्माता एक माणूस धावपळीत आला आणि डबल स्पीडनी परत गेला 3 दिवस आले पण मला अनुभव देऊन गेला म्हणजे आपण जे एक कण गोळा करतो ना तर तसे अनेक माझ्या आयुष्यात म्हणजे ज्या गावाला पासून मगाशी वाक्य जे म्हटलं ते पासून ते प्राऊड पर्यंत ही सगळी मंडळी पहिल्यांदा मी चित्रपट लिहिला कथा पटकथा संवाद पहिल्यांदा मी दिग्दर्शन करणार एकाही माणसाने इन्क्लुडिंग या दोघी विक्रम काका सोबत कोणीच
आम्हाला सायनिंग किती देणार विचारलं आणि सगळ्यांनी आयत्या वेळेला अचानक आम्ही तारीख ठरवली आणि 15 दिवसात फिल्मचं शूट सुरू होणार होतं. ह्या संपूर्ण कास्टने दिवस काढले त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आणि ती फिल्म झाली. खरंच ती अमेझॉन प्राईम वर बघा, तुमचे अभिप्राय मला कळवा. आणि फक्त मी एकच सांगेन, बक्षीस किंवा अवॉर्ड आपण म्हणतो की मिळणं न मिळणं हा वेगळा विषय असतो, पण काम करतानाचं समाधान आणि माझ्या संहितेला न्याय देणारी सगळी टीम मला मिळणं आणि त्यांनी जीव तोड काम करून, की मेहनत नाही करायला लागत या लेवलला. विक्रम काकांना मेहनत नाही करायला लागत, त्यांना ठरवावं लागतं की मला या माणसाच्या हाताखाली, दिग्दर्शकाच्या हाताखाली मला काम करायचंय. पण कुठेही त्यांचा स्वाभिमान, इगो काय असेल ते कुठेही, म्हणजे राईट फ्रॉम विक्रम काका ते कोणीच. त्यामुळे हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. तुम्ही फिल्म बघा आणि मला सांगा की या मुलींनी कमबॅक कसा केला. सीमाचा एकच महत्वाचा सीन आहे, पण सीमानी कसा केला. आणि असे आर्टिस्ट, विक्रम काका 3 दिवस काम करून गेले, पण असे आर्टिस्ट तुम्हाला पहिल्या चित्रपटासाठी मिळणं, त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवणं, याच्या पलीकडे तुमची कृती काय असते. सो आय एम ग्रेटफुल टू ऑल माय कास्ट आणि क्रू ऑब्वियसली, की माझा प्रोड्युसर 3 दिवस आधी बॅकआउट झाला की मला पैसे अडकले, चित्रपट बंद करा, हे त्याचं वाक्य, एका वाक्याचा निरोप आला होता. आणि मी एक सेकंदही न थांबता म्हटलं की ओके, विथ हिम और विदाउट हिम. आता ही फिल्म 3 तारखेला शूट सुरू होणार आणि 16 तारखेला संपणार. आणि तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आणि ह्या सगळ्या माझ्या मित्रमंडळींमुळे की जे त्याच्यात इन्व्हॉल्ड होते, सीमा जर्मनीमध्ये होती, हे सगळं जेव्हा होत होतं तेव्हा तिला माहितच नव्हतं की आपणच निर्माण. माझा ड्रायव्हर तिच्याकडे गेला, जो प्रोडक्शनला असिस्टंट म्हणून त्याला मी तेही कर म्हटलं शिकून घे. तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला, ताई 2 लाख रुपये हवे. म्हणाले मी काय करू, माझ्याकडे का. तेव्हा त्याच्याकडून तिला कळलं की आपणच प्रोड्युसर. पण मी तुम्हाला सांगतो की सद्गुरूंची कृपा काय असते आणि मित्रांचं पाठबळ काय असतं. आणि जेव्हा ते सगळ्यांची पॉझिटिव्हिटी एकत्रित एखाद्या प्रोजेक्टला लागते, तेव्हा काय होतं, हे एक निर्णय स्वतःसाठी पहा, तुम्हाला कळेल. आणि मी दुसरं सांगेन, माझ्या बाजूला एक दोघं निर्माता आणि अभिनेत्री बसली, तिला अवॉर्ड मिळालाय बटरफ्लाय. जिथे मिळेल तिथे बघा, या टीमनी कमाल केलाय. आणि मीरा पहिल्यांदा दिग्दर्शक, तिची मधली बहीण गौरी. मीरा, मी उगाच कौतुक नाही करत, पण त्याच बुटात मी कधीतरी होतो, त्याच शूज मध्ये मीरा होती. आणि ह्या मुलींनी 2 180 डिग्री मधल्या वेगळ्या भूमिका, एक निर्णय मधली बघा आणि बटरफ्लाय मधली बघा, तुम्हालाच कळेल की एक ताकदीचा कलाकार कशा पद्धतीने. बरं, इथे हिरोईन होती, सीमा एका सीन मध्ये होती. मगाशी आपण मराठीबद्दल बोलत होतो, अख्खा चित्रपट मी ज्या पद्धतीने चेस्ट मराठी म्हणू आपण, जसं इनक्रेडिबल मराठी, तसं चेस्ट मराठीमध्ये लिहिलेलं आहे. एकाही माणसाने त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही, फक्त एकदा विचारलं, असंच मराठी आपण बोलायचं ना. म्हटलं हो, चित्रपट मराठी आहे, तो मराठीतच व्हायला पाहिजे. तुम्ही हे दोन्ही चित्रपट बघा आणि आम्हाला तुमचे अभिप्राय खरंच कळवा. मी देखील सांगते की हा सारखा स्वामींची कृपा म्हणतो ना, तर जेव्हा असा एखादा पक्षाचा हे मानतो ना जो माणूस, तर खरंच यशस्वी होतो. एकच फक्त या वाक्यावर पुढे मला ऍड करावं असं वाटतं, कारण आपण सगळे दादरमधले किंवा पाटुंगा माहीमधली मराठी माणसं आहोत. अनफॉर्च्युनेटली प्रश्न असा निर्माण होतो ना की करणारे खरंच आहे, म्हणजे तुमच्या समोर मी आहे, सीमा आहे, मधुरा आहे, आम्ही सगळे जण आपापल्या परीने खूप काय काय करत असतो. होतं काय की मगाशी मधुरा कसं आपण वाट बघतो 4 लोकांनी आपल्याला रिव्ह्यू देणे. आज प्रॉब्लेम काय, मराठी चित्रपट जर पहिल्या आठवड्यात बघितला गेला नाही ना थिएटर मध्ये, तर थिएटर ओनर्स तो उतरवतात आणि मग आपण रडून चालत नाही. आत्ता आम्ही त्या कमिटीवरती आहोत शिवानी, मला कल्पना आहे वेळेची ही आहे, पण ही गोष्ट फार महत्वाची आहे जी सोशल मीडियावरती आपण सगळे असतो, आपण ती खूप प्रकर्षाने पसरवायची गरज आहे. 108 मराठी चित्रपट आम्ही गेल्या 18 दिवसात बघितले, मी आणि अभिजित आणि आमच्या संपूर्ण टीम. 108
हे साधारणपणे गेल्या 4-5 वर्षात होते. आम्ही अख्ख्या वर्षात 370 फिल्म्स बघितले आहेत मंडळी, गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये बनलेल्या मराठीमध्ये. आणि मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगतो की हापूसचा वेगळा विषय होता, बटरफ्लायचा होता, एक निर्णयाचा होता. निर्माते दिग्दर्शक म्हणून आम्ही म्हणत नाही आमच्या फिल्म्स वेगळे आहेत. तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा की मराठीत जितक्या वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट बनतात ना, तेवढे जगातल्या इतर कोणत्याही भाषेत बनत नसावे. पण आपण थिएटरमध्ये जात नाही, आपण थिएटरमध्ये जात नाही. तुम्ही आम्हाला थोडं मानसिक सपोर्ट करा. आज मराठीमध्ये अफलातून आर्टिस्ट आहेत, अफलातून प्रोड्युसर्स आहेत. 20 लाख 30 लाखापासून मी तुम्हाला सांगतो, आम्ही एक फिल्म बघितली, 50 आर्टिस्ट होते, सोलापूरकडची फिल्म होती. आणि त्या 50 पैकी 35 जण ऑल थ्रू आउट फिल्म होते. एकाचाही चेहरा आपण कोणीही कधी बघितलेला नाही, पण अफलातून ऍक्टर. म्हणजे आम्ही सगळ्यांनी फिल्म संपल्यावर टाळ्या वाजवल्या. कुठे आहेत ही लोक, कसे येतील? मराठी लोक नाही बॅकअप करत मराठीच कलाकृतींना. कसं चालतं? आपण नाही केलं तर पुढच्या 15 ते 20 वर्षात मराठी मेली तर आपण दुःख करण्यात पॉइंट नाही. मधुरा ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने आर्टिस्ट म्हणून, लेखक म्हणून, निर्माते म्हणून आम्ही सगळे करतोय. फक्त त्याला आम्हाला समाजाकडनं एक पाठीवर थाप देऊन फक्त लढ म्हणा याची गरज आहे. उभं जायचो पुण्यामध्ये, हे आता विचारही करवत नाही. तेव्हा तुम्ही मी दोघंही कम्पॅरेटिव्ह की बारीक मान्य तरी पण म्हणजे तरी उंच होता तुमचा हा प्रॉब्लेम जुना कसा असेल. एनिवे, पायाने चालवू शकशील पुण्याची माणसं एवढी हुशार असतात की हा पुढचा धोका की मी कदाचित उभा राहील आणि आपण निघून जाऊ पुढे, म्हणून ती मागे बसू. आणि मला तिथे चालवायला तिथे चालवली. चावी देणं हा पुणेकरांचा आत्याचा विषय आहे. त्यामुळे मग किती युद्धा घेऊन आम्ही म्हणाले की आता कुठेतरी काहीतरी खाऊया, उशीर झालाय. मग आम्ही एके ठिकाणी त्याच टिळक रोडला पावभाजी खायला म्हणून सांगतो, गिरीजा. आम्ही पावभाजी खाता खाता असा काहीतरी विषय निघाला. बघा म्हणजे काहीच खरं तर प्लॅन नव्हतं पुणेकरांचं. आता असं वाटू शकतं म्हणून मी आपला एक विषय नुसतं वाक्य बोलतो. आणि प्लॅन होतं. मला असा प्रश्न आला समोरून की आता तू कामही करतोय, 2-4 पैसे कमवत असेल, कोणी ना कमिट नाही करत पुण्याचं. किती सत्य आहे बघितलं. तर आम्ही असे बसलो आणि मला असा प्रश्न आला की आता 2-4 पैसे कमवत असतील अशी, एकटाच आहे पुण्यामध्ये, आई बाबा बहीण सगळे इकडे आहेत. तर मग एकट्याला कंटाळा नाही काही येत. खरं तर येत नव्हता, कारण माझे मित्रमंडळ आमच्याच घरी असायचं सगळं. आंतरनाट्याची आमची गँग घरी आले पुण्याचे. आणि कोण असायचं तर तामू केंद्रे, भास्कर चंद्रावरकर, अजित गोरे, विजय केंद्रे, राकेश सरन, राजू, हे तर सगळे म्हणजे मी असेल किंवा नसेल कोणतरी घरी असायचं. तर मला कंटाळा यायचा विषय नव्हता, पण प्रश्नच असा आला आणि मी नवीन झालो त्या प्रश्नाला. फ्रंट वरती मी आलो आणि हाफवाली घ्यायच्या ऐवजी बाउन्सर अंगावर आल्यासारखं झालं की मग लग्न का नाही करत. आणि माझं खरंच असं झालं. मुळात मी आपण असं उत्तर कसं देणार ना पटकन. तर मी म्हटलं की आता आहेत मैत्रिणी खूप, पण सगळे नुसताच हा प्रश्न विचारतात की लग्न का नाही करत. करायला कोणी समोरून तयार होत नाही. सगळ्या उभारायच्या होत्या, सगळ्या अगदी रूपारेखा नव्हत्या. आता हिची मैत्रीण, कवीची बहीण गौरी, आता तू सुद्धा तेव्हापासून तुला बघतीच आपली. पण मैत्रिणी म्हणून ज्या होत्या ना, त्या नुसत्याच हा लांबून असं, म्हणजे ते शाळेत असतं ना, परेडला उभं की एका हाताचं अंतर घ्या, तसं अंतर घेऊनच सगळे बघून मान दुखायची म्हणून बाजूला बसले आहे म्हणून घरी गेल्यानंतर मला माहिती आहे. तर मुळात असं आहे ना की नाही, कसं आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, फार वरगीर करून त्यांना बघायला लागत नाही. सगळ्याच बायकांना नॉर्मली नम्र पुरुष हवे असतात आणि माझ्यासारखा माणूस खालीच बघून बोलणार ना. किती सत्य आहे ना. मला
बोलतं पण करताय आणि एवढं झालं तर मी तिला विचारलं की असं सगळं म्हणतात नुसतं पुढे काही होत नाही तर तू करते का म्हणजे हातच्या काकणाला आरसा कशाला तर ते एक विचारून दगड टाकून बघितलं बरं एकंदरीत चांगली ऍक्टर दिसायला सुसमरून छान त्यात पुण्याची असं सगळं असल्यामुळे बरं आई पुण्याची ना त्यामुळे आईलाही बरं वाटेल असं सगळं ते असल्यामुळे मी विचारलं तर तिने त्याच्यावर खूप करावा लागतो आयुष्याची कमिटमेंट आहे असं काय करायचं तिने अख्खे 12 तास विचार 12 नाही जवळजवळ 18 तास विचार केला कारण तिने उत्तर काय दिलं उद्या सांगितलं तर चालेल 18 तास आयुष्याचा विचार करायला कमीच आहे आता हे 3 महिने घेतले नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि तिला तो मुहूर्त साधायचा म्हणजे मी मगापासून म्हणतोय प्लॅनिंग काहीच नव्हतं खरं म्हणजे पण असं ते पावभाजी खाता खाता ते झालं त्यातून मग गेली 35 वर्ष पावभाजी करते की नाही करत? हो पावभाजी करते आता मी व्हेज असल्यामुळे मला पावभाजी वगैरे असंच काहीतरी नाहीतर आडबिड असं काही पण अशा पद्धतीने एकंदरीत ते झालं त्यामुळे ऍक्च्युली ना विचारावं नाही लागलं आणि मला असं वाटतं की यांनी बिचाऱ्यांनी विचारलं कारण पहिल्याच भेटीत विचारलं हातचं सोडून जाऊन कोणी पळून जाऊ नये पण हिच्या मागे 50 लागणार त्यावेळेला होय की नाही हे 2 वर्ष घट्ट मित्रमैत्रिणी होते त्यामुळे त्यांनाही जवळजवळ त्याला दुसरी मैत्रीणच नसल्यामुळे तिच्या लक्षात आलं होतं की याच्याकडे ऑप्शन नाही आहे पण आमच्या बाबतीत ते इतकं नॅचरली झालं आणि आय थिंक त्या पद्धतीने या तिन्ही जोड्यांचं झालंय पुढे जाऊन जे काय ते खूप इंटरेस्टिंग आहे त्याला पुढे काय झालं ते आपण ऐकूया तुमच्या या व्यथा त्यामुळे सगळ्यांना कळल्या म्हणजे जोडी तुझी माझे नाव जरी असलं तुमचे पर्सनल सगळ्या गोष्टी कळल्या असल्या तरी हे सुद्धा आपल्या मराठी सिनेमातले प्रॉब्लेम्स किंवा मराठी इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम्स तुम्ही सांगितले तर जाता आपण मी त्याला रॅपिड फायर घेणार होतो पण आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे परत 10 आणि 20 मिनिट झाले तर खूप वेळ जाईल हो ना मला मुलांचं पण बोलायचं होतं सीमाचा मुलगा आता म्युझिक मध्ये त्याने त्या पिक्चरलाही म्युझिक केलं आणि पुरस्कारही मिळाला 25 वर्षाचा आहे लेख आमचा आता आणि याच क्षेत्रामध्ये येऊ बघतोय अगदी पटकन सांगते तो त्याचा जन्म झाल्यानंतर पूर्ण वेळाची शाळा त्याची सुरू होईपर्यंत आम्ही असा निर्णय घेतला होता की आमच्या दोघांपैकी एक जण त्याच्याबरोबर कायम असेल म्हणजे मी कायम अतिशय भाग्यवान होते की सासू सासरे होते माझे त्यामुळे मला अजिबात चिंता नव्हती त्याची आणि सासूबाई तर फारच 4 वर्षापूर्वीपर्यंत सासूबाई माझ्या होत्या ऍक्टिव्ह होत्या आणि अतिशय प्रेमाने करणाऱ्या होत्या माझ्या लेकाचं माझी आई आणि माझे वडीलही येऊन राहायचे जेव्हा काही प्रॉब्लेम असायचा पण ह्याच्या पलीकडे जाऊन आई बाबा म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की त्याची पूर्ण वेळ शाळा सुरू होईपर्यंत आमच्या दोघांपैकी एक जण त्याच्याबरोबर कायम असेल आणि मी असं ठरवलं होतं की त्याची साधारण पूर्ण वेळ शाळा होईपर्यंत मी कधीही बाहेरगावचं शूटिंग घेतलं नाही त्यावेळेला आणि नाईट शूटिंगही घेतलं नाही म्हणजे थरार नावाची सिरियल त्यावेळेला अतिशय पॉप्युलर होती पण त्याचं प्रचंड नाईट शूटिंग असायचं त्यामुळे प्रत्येक वेळी स्टोरीसाठी विचारायला मी म्हणते नाही तर नाईट नाही जमत करायला कारण आई आपली घरी रात्री आपली आई घरी असते आपण झोपताना हा मला त्याला कायमच ही भावना तो पुरेसा मोठा होईपर्यंत मला ती द्यायची होती ही एक गोष्ट त्यानंतर आमच्या दोघांचंही हे ठरलं होतं की ज्याच्याकडे काम आहे त्यावेळेला बेभरोशी क्षेत्र आहे आमचं प्रत्येक वेळेला दोघांकडेही पुरेसं काम असेल अशी काहीच गॅरंटी नसते ज्याचं चाक चालू आहे ते चाक चालू ठेवायचं मग तो आहे का मी आहे आई आहे का बाबा आहे हा फरक पडत नाही कोणीतरी एक जण कायम घरात असलं पाहिजे त्यानंतर मला लालाच्या बाबतीत विशेष सांगायची वाटते अशी गोष्ट की जनरली बाबांना टाटा कर बाबा कामाला चालला बाबा ऑफिसला चालला हे खूप नॅचरली शिकवलं जातं मुलांना पण जेव्हा तो लहान होता तेव्हा मी बऱ्यापैकी काम करत होते आणि तुलनेने तो थोडं कमी काम होते त्याचं त्यावेळेला चालू तो रोहनला घेऊन ऍक्टिंग करतच नव्हतं तो रोहनला घेऊन गॅलरीमध्ये उभा राहायचा
आणि तो सांगायचा की आई कामाला चालली, आईला टाकला तर आई आता रात्री ही अतिशय महत्वाचा संस्कार त्याच्यावरती तो इतक्या नकळत त्यांनी केला आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्याची जडणघडण झाली. आम्हाला जे शाळेचे पर्याय उपलब्ध होते त्याच्यामध्ये त्याला इंग्रजी शाळेत घालण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हता, कारण माझा पहिला क्रायटेरिया होता की शाळा घराजवळ पाहिजे, वेळ प्रसंगी सासूबाईंना जाऊन त्याला शाळेतून आणता आलं पाहिजे, चालत जाऊन म्हणा किंवा काही म्हणा. त्यामुळे तो बालमोहन इंग्लिश मीडियम मध्ये तो शिकला. आणि त्यावेळेला प्रॉब्लेम असा होता की मराठी मीडियम मध्ये घालायला कधीच अडचण नव्हती, पण जसं मधुरा म्हणाली की शिकवणारे मराठी शिक्षक चांगले आपल्याला जे पर्याय उपलब्ध होते शाळेचे त्यावेळेला त्याला त्या शाळेत घालण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. आणि दुसरं म्हणजे एकदा घरात आजी आजोबा असल्यामुळे भाषेची आपोआप काळजी घेतली जात होती आणि माझं वाचन आणि याची मला आवड असल्यामुळे मी लिटरेचरची स्टुडंट असल्यामुळे त्याची भाषा कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल याच्याकडे कटाक्ष होता. आज माझा मुलगा ज्ञानेश्वरांपासून कुठलाही अभंग तो ओळखू शकतो की हा अभंग कोणाचा आहे ते. त्याच्यानंतर त्याच्या बुद्धीप्रमाणे तो त्याचा अर्थ म्हणजे त्याच्या वयाप्रमाणे मी म्हणते त्याच्या वयाच्या समजुतीप्रमाणे तो त्याचा अर्थ लावू शकतो, त्याला चाल देऊ शकतो. इतपत मराठी भाषेची समज आज त्याला आलेली आहे किंवा मराठीतले सगळे मोठे साहित्यिक कवी हे त्याला माहिती आहे. त्यामुळे मराठी भाषेची त्याच्या काळजी आजीमुळे आजोबांमुळे घेतली गेली आणि आम्ही दोघांनी कटाक्षाने त्याच्यावरती भर दिली. यावर एक उदाहरण म्हणून मी फक्त थोडक्यात सांगतो. सावरकर स्मारकामध्ये सावरकर स्वातंत्र्यवीरांच्या जयंतीच्या निमित्ताने जो कार्यक्रम केला तर त्या याच्यामध्ये सावरकरांचं एक भाषण साधारणपणे 7 ते 7.5 सिंधुसुक्त 7-7.5 मिनिटाचं भाषण स्वतः असल्यासारखं त्यांनी सादर केलं, पण ते होतं भाषण. गंमत अशी आहे की स्वातंत्र्यवीरांचं मराठी 7-7.5 मिनिटाचा तो भाषणाचा त्यांनी इनॅक्ट केल्यासारखा केला आणि माझ्याकडे ते रेकॉर्डिंग आहे की त्या अभिमानाने एक बाप म्हणून किंवा आई म्हणून आम्ही सांगू शकतो की त्याला ती भाषा पेलतात. हे महत्वाचं, कारण ती स्वातंत्र्यवीरांची. आणि दुसरं असं होतं की एक फक्त आई चालली कामाला टाटा करून असं आहे काय होतं, चालली कामाला बरोबर आहे, पण काम काय करते, सकाळी जाते ते रात्री येते. पण 2-2.5 वर्षाच्या मुलाला सुद्धा ते महत्वाचं असतं, कारण कुठेतरी ते विचार चालू असतात डोक्यात. अनेक वेळेला काय व्हायचं, मी त्याला म्हणायचो की चल आपण आईला घेऊन, मग मी त्याला गाडीत मागच्या सीटवरती असं 2 याच्यावरती एक उभा करून त्याला घेऊन जायचो. सीमाचं त्यावेळेला गोरेगाव मध्ये शूट चालू होतं, एक हा असा धागा सुखाचा. मी त्याला घेऊन जायचो, त्या सेट वरती ती काय करते हे तो एक 10 मिनिटं बघायचा. पॅकअप झालं की आम्ही तिला घेऊन घरी यायचो. त्यामुळे अच्छा आई जाते ते ही करते ती सकाळपासून. त्यामुळे एक आईच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो मुलांचा तयार, म्हणजे ही जी मगाशी म्हणाली की खरं बोलणं गरजेचं असतं मुलांची, ते फॉर्च्युनेटली आमच्या आई वडिलांकडनं ते संस्कार आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्यामुळे आमच्याकडनं थोड्या प्रमाणात झालं. आणि दुसरं एक कटाक्षाने म्हणण्यापेक्षा उपजतच ते आपोआप होत गेलं. त्याला कायमच स्वतंत्र व्यक्ती म्हणून आम्ही करू शकतो. तू लहान आहेस, तुला समजणार नाही अशा पद्धतीने त्याची बोलवण न करता जो काही समजा एखादा काही प्रॉब्लेम आहे, आम्ही दोघं काही डिस्कस करतोय, तो विचारायला आला तुला आता काही कळणार नाही असं म्हणून त्याला कधी बाजूला टाकलं नाही. आता ना आपल्याकडे थोडंसं असं झालंय असं जेवढं त्याला समजेल तेवढं त्याला सांगायचं. आणि आता ह्याच्या पुढचं तुला नाही कळणार बाळा, कारण तुला काही त्या गोष्टी माहितीच नाही. हा ओके, पण आपण कुटुंबाचा भाग आहोत, आपल्याला ह्याच्यात समाविष्ट करून घेतलं जातं, निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेतलं जातं. ह्या सगळ्याची सवय त्याला लहानपणापासून लावायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. व्यक्ती म्हणून त्याचा सन्मान होत अगदी जन्माला आला कदाचित तेव्हापासूनच तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे त्याची त्यालाही जाणीव राहील असं बघितलं आणि आम्ही त्याचा सन्मान आमच्या परीने ठेवायचा प्रयत्न केला. आपण खरं मग अशी म्हटलं मी रॅपिड फायर घेत नाही, पण आता मधुरा म्हणते की रॅपिड आहे ना ते मला घेऊन टाकलं रॅपिड. त्यामुळे सगळ्यांना जेवायची जर वेळ आणि सभागृहाचा काही टेक्निकल होता खास करून तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी रॅपिडच उत्तर देऊया. कंपॅरेटिव्ह करू.
वयात एक मिनिट, श्रीरंग देशमुखांचं एक वाक्य आहे, घाईला सुद्धा वेळ लागतो. आता त्याला तुम्ही काय कराल? दुसरी गंमत अशी आहे, घाईला सुद्धा वेळ लागतो. दुसरी गंमत अशी आहे, काहीला वेळ लागतो. एक दुसरी गंमत अशी आहे, रॅपिड फायर मध्ये ना एका शब्दात उत्तर द्यायचं. जोडी म्हटल्यानंतर रॅपिड फायर मध्ये तिचा आवडता रंग कुठचा, याची आवडती भाजी कुठची, हे अनेक वेळा असतं. या वयात कदाचित प्रत्येक गोष्ट आठवणार नाही, त्यामुळे तेच तर बघायचं आहे, बायकोविषयी तुला काय माहिती आहे. कुणाच्या हेही महत्वाचं आधी पुरुषांना विचारते. बायकोचं अगदी पहिलं व्यावसायिक नाटक नाही म्हणायचं. बायकोचं पहिलं व्यावसायिक नाटक बाबा असं काय कधी कधी व्यावसायिक पहिलं. मी कुणाला नावं ठेवत नाही, त्यामुळे नावं माझ्या लक्षातच राहतात. साधी गोष्ट आहे, काय करू. अरे नाटकाचं नाव नावं कुणालाच ठेवत नाही ना, एक नाटक केलं होतं जे गोवा हिंदू असोसिएशन होतं आणि त्याच्यामध्ये आमचा पराग वाघमोडे होता आणि एका शब्दात बरं, स्वतःच्या हक्काची पहिली गाडी कधी घेतली? 2013. मी 1996 साली आम्ही पहिली गाडी घेतली आणि ती घेतली म्हणजे कशी घेतली तर ती एका वर्षात नाही सांगतो. मला आता तू सांग, बायकोला 10वीत म्हणजे एसएससी किती टक्के मार्क मिळाले? अरे पण आता तेव्हा एकाची चांगली माहित नाही पडते 360 550 मार्क हा विषय इतका डेलिकेट आहे ना, लक्षात ठेवत काय लक्षात ठेवतो जाऊ सर. बायकोचा आवडता लागेल उत्तर बरोबर. मी तिला कागदी दिली होती ती, आता जर तिला आवडीचा दागिना असेल तर मला माहित नाही. सगळं तूच मला दागिना स्वाभिमान हा तिचा सगळ्यात आवडता दागिना. बरोबर आहे. काय बरोबर पाच घेते मी, बरेच काय करते. आता एक शेवटचाच विचारते, दोघांमध्ये जास्त चिडतं कोण? बरोबर आहे. मधुरा डॉक्टर कोण? चिडका हा फरक एकदा कंपॅरेटिव्ह आहे. फक्त कसं होतं, मला खूप काळात प्रॉब्लेम बोलावं का लागतं. मी अबोल आहे, मला बोलावं वर्षात एकदा राग येतो, मला रोज एकदा राग येतो माझा, पण मला जास्त राग येतो. चिडकं कोण आहे तर जास्त राग मला येतो. तिला जो येतो ना तो तसा राग कॅटेगरी म्हणजे आता हे सांगितल्याशिवाय कसं कळेल. रोज राग येऊन आम्ही आहोत का 40-30 वर्ष. धन्यवाद. पुरुषांचे प्रश्न संपले, अशी एक सवय जी याची तुला बदलावीशी वाटते.
अबोलपणा. Same goes. मला सगळ्या जागी आवडतात तुला माझ्या. मला तो आवडतोच. पण थोडस कुठल्याही गोष्टीमध्ये तो खूप पटकन पुढे जातो, म्हणजे संपूर्ण गोष्ट पुढे जातो. थोडस रेंगायला हरकत नसते काही गोष्टींमध्ये. ते मला असं वाटतं. मायकल जॉर्डन आहे, मायकल जॉर्डन माहिती, मायकल जॉर्डन सगळ्यांना बास्केटबॉल. त्याच्या बायोग्राफीमध्ये त्याचं एक वाक्य, त्याची फिलॉसॉफी की तरी बॉल टाकला ना की तो बॉल बास्केट होतोय की नाही तोपर्यंत तो थांबत नाही, तो दुसरा बॉल घ्यायला जातो. मला मायकल जॉर्डन नको, मला हाच थोडस रेंगाळणं, थोडस रेंगाळणं म्हणजे सगळं होतं जे काही पाहिजे ते, पण ते मला पाहिजे तेव्हा झालं तर जरा जास्त बरं होईल, एवढंच माझं म्हणणं. पटतंय. आयुष्यात ठहराव पाहिजे म्हणायचं आणि मग रेंगाळलेला आवडतं. काय करायचं? तर एनिवे, पण मला आवडतं, मला मुरायला आवडतं. आता तू सांग, याच्या आईचा वाढदिवस, सासूबाईंचा वाढदिवस 25 जुलै 1960. बरोबर. त्याला कदाचित माहिती नसेल, त्याला कन्फर्म साल कदाचित माहिती नसेल. आईचा 13 डिसेंबर 1949 असं मला वाटतं. साल नसलं तरी 49 बरोबर ना? कारण माझ्या सासूबाईंची खास मैत्रीण चित्रा मावशीत झालेली आहे. या दोघीही, म्हणजे हे पटकन सांगते, या दोघीही यांनी इंडियासाठी कबड्डी खेळलेल्या ती आहे, ती दरवेळेला असते, पण आई आणि ती दोघी कबड्डी आणि पुरस्कार विजेते आहेत. 10 नोव्हेंबर 1920. बरोबर आहे का? हो. या तिघींसाठी टाळ्या वाजवा. तो प्रश्न होता का अभिजितला सगळ्यांच्या वाढदिवसांच्या तारखा माहिती असतात. पण 4 दिवस आधी सुरू व्हायचं ना. धमकी का सूचना हे कळायचं नाही. झालंय तरी खास प्रश्न होते. खूप आणले आपल्याकडे जरा वेळेची मर्यादा आहे आणि मुलांबद्दल पण विचारायचं होतं. एकूणच मराठी पण खूप आता वेळ आपल्याकडे कमी आहे. बरेच काढून मांडले होते. आम्हाला 5 प्रश्न नाही विचारले. आम्हाला नाही विचारायचं सीनच झाले आहे माझ्याकडे अजून. घरातली कामवाली आली नाही तर नवरा काम करतो का? हो, पूर्णपणे करतो. अगदी भांडी घासण्यापासून सगळं करतो तो. करोना काळामध्ये अभिजित खूप छान जमीन पुसायचा आणि बाई आली आणि आली नाही तरी त्याची ठरलेली कामं तो रोजच करतो. म्हणजे जेवणानंतरचा ओटा मी साफ करत नाही, तो करतो आणि आम्ही रोज सगळेच जण आपलं आपलं ताट धुवून ठेवतो. बाई आली नाही आली सेम काही गोष्टी ठरलेल्या रोजच्या आणि तो संपूर्ण गोळ्या येत नाही पण बाकी त्याला पूर्ण स्वयंपाक येईल. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आता फक्त पाठीच्या त्रासामुळे त्याला आता काही गोष्टी करणं त्यांनी अपेक्षित नाही. काही विशिष्ट पोझिशन्स मध्ये त्याला स्लिप डिस्क असल्यामुळे त्रास होतो. तेवढ्या गोष्टी आता आम्ही त्याला करू देत नाही, पण बाकी सर्व कामं अगदी. आता शेवट फक्त ते जाता जाता तर सांस्कृतिक मंचाने आपल्याला इथे बोलवलंय, तर या मंचाविषयी या म्हणजे सगळ्या ऑडियन्सविषयी ते पटतं.
मी सुरुवात करते. कारण रवींद्र नाट्य मंदिरला पहिला कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाला मी हजर होते, म्हणून मी म्हणतो मी बोलते एवढं. तो उत्तम असा उपक्रम आहे दादर सांस्कृतिक मंच हा. कारण दादरमध्ये इतकं अक्षरशः म्हणजे कुठलं क्षेत्र वर्ज नाही दादरमध्ये, ज्यातले मान्यवर दादरमध्ये राहत नाही, पूर्वी राहत नव्हते, आता राहत नाही. त्यामुळे अशा दृष्टीने आज जेव्हा मराठी माणसाची टक्केवारी त्यातलं सगळं हे घसरतोय काळाची, जेव्हा रास्त भीती आपल्याला वाटते, त्यावेळेला अशासारखे जे उपक्रम असतात ते एकत्र यायला प्रवृत्त करतात. त्यामुळे माझा अतिशय उत्तम असा हा उपक्रम, मला आवडणारा उपक्रम आहे आणि माझ्या सर्व शुभेच्छा आहेत उत्तरा तुला आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की मराठी माणसाला, मला असं वाटतं याच्यात नॉन मराठी माणसानं पण काही असावा, पण तरी आज दादर आपलं बिलॉंगिंग, आपण इथे या आपली या क्षेत्राशी, आपल्या ह्या गावाशी, या जागेशी आपली असलेली बांधिलकी आणि कोरोनानंतर पोस्ट कोरोना मला असं वाटतं की असे उपक्रम फार गरजेचे आहेत. कारण आपण विसरून गेलो होतो एकमेकांना सहज भेटणं, एकमेकांच्या घरी सहज जाणं, गप्पा मारणं, भीती वाटायला लागली होती त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर या अशा उपक्रमांचं महत्त्व मला जास्त वाटतं की जिथे चार लोक, आपल्यासारखे काही लोक, समविचारी आणि किंवा आपल्यासारखे विचार नसलेले लोक एकत्र येऊन ज्याच्यात अभिसरण होऊ शकतं वैचारिक, सांस्कृतिक, अशा दृष्टीने मला हा उपक्रम खूप महत्त्वाचा वाटतो. आणि आता माझं शेवटचं वाक्य आहे म्हणून मी म्हणते की आम्हाला इथे आज बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. मला ऍड करायला नक्की आवडेल, माहिती वेळ आहे त्यामुळे एक गोष्ट खरंच म्हणजे आत्ताच्या ताज्या घटनाक्रमाकडे बघितल्यानंतर आपण सगळी मंडळी रोज उठून देवळात जातात, आपण सगळी मंडळी ह्यांना त्या निमित्ताने अलीकडच्या काळात भेटतही, व्यग्र असतात वय, घरातल्या जबाबदाऱ्या, आणि आपण खूप या सोशल मीडियावरती वाचतो किंवा आपण वर्तमानपत्रातनं, बातम्यांमधनं किंवा लोकांची मतं दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून किंवा अशा सारख्या संस्थांच्या माध्यमातून चर्चासत्र घडली. आपण आज एकत्रितपणे काय करायला पाहिजे याचा विचार खरंच करण्याची गरज आहे. मगाशी म्हटलं तसं 15 वर्षात मराठीचं काय होईल याचं भय वाटण्याची परिस्थिती आहे. मधुरासारखी ज्या वेळेला काही लाख मराठी माणसं उभी राहतील किंवा आमच्यासारखे मराठीतून काम करणारे किंवा त्याच तळमळीने मराठी करत राहतील, तरच काही 40-45च्या पुढची लोक ते पाहायला येतील कदाचित. पण आपणही आज नागरिक म्हणून, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय, माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं इथे हजर आहेत, पण आपण खरंच काहीतरी करण्याची गरज आहे. नाहीतर पुढच्या 100 वर्षात हिंदू नामशेष होईल का याचा विचार करा. विक्रमनी स्वातंत्र्यवीरांवरच्या चित्रपटाच्या मराठी जी त्याची डबिंगचं व्हर्जन आहे त्याच्यामध्ये गांधीजींचं डबिंग केलंय. म्हणजे त्यामुळे जेव्हा कुठे संधी मिळेल स्वातंत्र्यवीरांवरची फिल्म मराठीतही मुद्दाम पहा. एकमेकांचे असलेलं नातं आम्हाला इथे ऐकायला मिळालं. तुमची इतकी वर्षाची जोडी छान राहिली, अशीच कायम राहो ही आमच्या सगळ्या सिनियर सिटीजनच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद. आणि ते छान गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद.